यानंतर कर्जमुक्ती सेनाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आशिष भाऊ निस्वादे त्यांचे स्वागत सूरजभाऊ पुराणिक करेल अशी मी त्यांना विनंती करतो। जवळून करणं आदर्श। इसके बाद में विशाल भाऊ बंसोड़, क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो। कार्यक्रमाला उपस्थित आक्रमण संघटनेचे प्रमुख सन्माननीय ॲडव्होकेट संविधानाला मानणारे लोक आहोत। बाबासाहेबांविषयी आणि संविधानाविषयी कितीही वेळ बोललं तरी ती अपुरं राहील। तरी भारतीय संविधानाविषयी फक्त एक कलम तुम्हाला मी त्याची माहिती सांगतो, एका कलमाची फक्त। भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 21व कलम लिहिला, दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी। डॉक्टर बाबासाहेबांच्या मते जीवन जगताना आत्मसन्मान हा सगळ्यात वरती आहे। जीवन जगताना ज्या जगण्यामध्ये आत्मसन्मान नाही ते जीवन नाही, ते माणसाचं जीवन नाही। मानवीय जीवनामध्ये आत्मसन्मान हा सगळ्यात मोठा आहे। and therefore Dr. B.R. Ambedkar states that the right to life and personal liberty, and not only personal liberty, not only life, but life with a high dignity, high reputation in the society. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मान सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे, रेप्युटेशन जगण्याचा अधिकार दिलेला आहे। आणि हा जर तुम्ही राहत असेल, आपली डिग्निटी, आपली प्रतिष्ठा, आपला रेप्युटेशन, आपला आत्मसन्मान जर तुम्ही राहत असेल तर त्या विरुद्ध लढणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे। त्यानंतरही जर आत्मसन्मानाने जगणं एवढं नाही तर आत्मसन्मानाने मरणं सुद्धा। पुढेही आपण सगळे युवक एकत्र राहून संघटितपणे आपल्या न्याय हक्कासाठी सोबत लढूया, एवढं या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि 2 शब्द थांबवतो। आयोजकांनी मला लेकिन कुछ कालांतर में ये जो संगठन है वो संगठन को थोड़ी गति नहीं मिली थी, लेकिन इसके बाद में ये जो गति है वो काफी फास्ट होने वाली है। मैं माननीय मिलिंद कीर्ति जो पत्रकार हैं, देशी नृत्य के उपसंपादक भी हैं और उनकी जो प्रसिद्ध जो कविता है थोडं शिथिल झालं होतं, परंतु या शहरामध्ये काही नवीन गोष्टी ज्या सुरू झाल्या आहेत त्यामध्ये आक्रमणाचा सहभाग होता। आपण 1 जानेवारीला भीमा कोरेगाव स्मृती दिन साजरा करतो, विजय दिवस साजरा करतो। त्या कार्यक्रमाची सुरुवातच नागपूरमध्ये आक्रमणाने केली होती। संविधान चौकामध्ये 2012 मध्ये एक मोठा दिवसभराचा कार्यक्रम आक्रमणाच्या तर्फे आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाला विविध संघटनाचे जे आता उत्तर नागपूरचे आमदार होते यापूर्वी, मिलिंद मानेपासून तर जी काही मोठी नावं आहेत ते सर्व लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। आपण नागपुरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महात्मा फुले जयंती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत 4 दिवसाचं देशपांडे सभागृहामध्ये समता पर्व आयोजित केलं होतं। त्या कार्यक्रमाचं उद्घाटन विद्यापीठ अनुदान आयोगाचे आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉक्टर सुखदेव थोरात यांनी केलं होतं। त्या कार्यक्रमाला आता जे बीआरएसचे अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने, गंगाधर बंडरे,
ही जी मोठी मोठी नावं आहेत हे सर्व लोक त्या कार्यक्रमाला होते. आक्रमण हे सातत्यानं जाती अत्याचाराच्या घटना असतील, सामाजिक अन्यायाच्या घटना असतील, शैक्षणिक अन्यायाच्या अत्याचाराच्या घटना असतील, जिथे कुठे अन्याय झाला असेल तिथे आक्रमणांनी जाऊन तिथे जाळ विचारलेला आहे. पेट्रोल टाकून जाळून मारलं असा आरोप पोलिसांनी त्यात ठेवला होता आणि त्या बाईला पोलिसांनी अटक करून घेऊन गेले होते. हे प्रकरण जेव्हा त्यांच्या घरच्या लोकांनी, वंचित बहुजन आघाडीचे आज प्रमुख आहेत, त्यांना सांगितलं, त्यांनी ऐकलं, एका घरी ऐकलं आणि सोडून गेले. जेव्हा कोणत्याही संघटनेने हा प्रश्न उचलला नव्हता त्यावेळी आक्रमणांनी हे प्रकरण हायकोर्टात लढलं. नागपुरातले नामी गिरामी जे वकील आहेत, शैलेश नारनवर असतील, आकाश मून असतील, जे काही मोठे मोठे वकील आहेत, ते सर्व वकील या केससाठी एकत्र आले होते. त्यांनी एक पैसा न देता त्यांनी ही केस मांडली होती. त्यामुळे आज इथे उपस्थित नाही आहेत. अलकाताई माटे यांचा खूप मोठा त्यात सहभाग होता. अलकाताई माटेमुळे आपल्याला ही केस लढवता आली आणि आपण त्या बाईला सोडवू शकलो. जो बैठती है सत्ता में वो पावर की एक जात है. हम गुमराह जैसे बरसों से अज्ञानों में भी आज है. असल में देखे है इंसान नर मादी दो ही जात है. ना बड़े आगे ना साथ खड़े ऐसे पाखंडी ख्यालात है. होती दंगल तभी जात की यही तो सच औकात है. जो बैठती है सत्ता में वो पावर की एक जात है. हम लड़ते हैं जाति भेद में वो लड़वाते ये राज है. हम लड़ते हैं जाति भेद में वो लड़वाते ये राज है. जनता के होते वो सेवक जनता को ना याद है. हर 5 साल में रंग बदलते गिरगिट को भी लाज है. छेड़छाड़ में छुआछूत ना किसी धर्म का अपमान है. नियत जो अबला पर जाति मंडराते वो बाज है. जो बैठती है सत्ता में वो पावर की एक जात है. रहकर इंसानों में इंसानियत की हार है. रहकर इंसानों में इंसानियत की हार है. कोसों दूर गई आजादी फिर भी वही पुकार है. हजारों साल बीत गए पर टुकड़े वही 4 है. पता है आपको टुकड़े? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ठीक है. हजारों साल बीत गए पर टुकड़े वही 4 है. ना सोचा था पर लिखना पड़ा. सुना कलम में बहुत भार है. जो बीत गया जाति रेत क्या उसकी जरूरत आज है. गौर से देखो हुई सबकी सुबह अब ना किसी की रात है. जो बैठती है सत्ता में वो पावर की एक जात है. शंभर टीव्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित पाहण्याकरता आज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर सुद्धा करा. आपले व्हिडिओ जर दाखवायचे असतील या मग तुमच्या परिसरामध्ये तुमच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही बातमी दाखवू, टॉप टू बॉटम, स्टार्ट टू एंड. धन्यवाद.